जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की आपली TET परीक्षा 2026 या अनुषंगाने परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र या संदर्भात आपण एक महत्त्वाचं म्हणजे की इयत्ता 5वी परिसर अभ्यास यामधील प्रश्नोत्तराचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच परिसर अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये चांगले गुण मिळू शकतील. तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात? तर खगोलीय वस्तू. त्याच्यानंतर पुढचा 2 नंबरचा प्रश्न, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान खगोलीय वस्तूंना काय म्हणतात? तर बटुग्रह. प्लुटो हा कोणता ग्रह आहे? तर बटुग्रह आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, प्लुटो या ग्रहाला 2006 मध्ये लक्षात घ्या, एकूण त्याचं ग्रहपथ काढून घेण्यात आलं. कोणत्या साली? तर 2006 साली. तर महत्त्वाचं म्हणजे की यावरती प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे सरळ सेवेमध्ये. तर पुढचा पॉईंट आहे की लघुग्रह म्हणजे काय? किंवा कशाला लघुग्रह म्हणायचं? तर मंगळ व गुरु या ग्रहादरम्यान असणाऱ्या लहान खगोलीय वस्तू यांना आपण काय म्हणतो? तर लघुग्रह. किंवा प्रश्न असा विचारला जाईल, कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघुग्रहाचा पट्टा आढळतो? तर मंगळ व गुरु या 2 ग्रहादरम्यान लघुग्रहाचा पट्टा पाहायला मिळतो. पुढचा पॉईंट आहे की इस्रोचे पूर्ण रूप काय आहे? तर यावरतीही प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे आपल्याला. तर महत्त्वाचं म्हणजेच की इस्रोचे पूर्ण रूप बघा या ठिकाणी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, इस्रोची स्थापना कधी झाली? तर 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बंगळुरू. लक्षात घ्या. पुढचा पॉईंट बरेच वेळेस परीक्षेत आलेला आहे, सोपा प्रश्न असणार आहे. तर बघा, भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक आपण कोणाला म्हणतो? तर लक्षात घ्या, विक्रम साराभाई म्हणजेच की भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की चंद्रयान 1 कोणत्या दिवशी भारताने अवकाशात सोडले? 22 ऑक्टोबर 2008. अशा तारखासुद्धा आपल्याला परीक्षेत विचारल्या जातात. म्हणजेच की 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान 1 ही मोहीम भारतानं लॉन्च केलेली होती. पुढचा पॉईंट आहे की भारताचा मंगळयान उपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्याला मॉम या नावानं ओळखलं जातं. आता या ठिकाणी भारताचा मंगळयान उपक्रम मॉम, तर या मॉमचं पूर्ण रूप काय? असाही प्रश्न येऊ शकतो. तर मार्स ऑर्बिट मिशन. पुढचा पॉईंट बघूया आपण, अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा. राकेश शर्मा बघा, अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर. पुढचा पॉईंट आहे की भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा कोणत्या वर्षी अंतराळात गेले होते? तर 1984 साली. पुढचा पॉईंट आहे की भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारताकडे पाहून कोणता संदेश दिला? तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे कवी मोहम्मद इक्बाल यांच्या तराना ये हिंद या पुस्तकातील महत्त्वाचं आपल्याला सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे पाहायला मिळतं. तर पुढचा पॉईंट आहे की राकेश शर्मा यांनी अंतराळात किती दिवस वास्तव्य केले? तर 8 दिवस. आता या ठिकाणी बघा, राकेश शर्मा हे कोणत्या किंवा कोणाच्या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते? तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इस्रो आणि दुसरं म्हणजेच की बघा, सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेमार्फत राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले होते. तर या ठिकाणी कोणतं यान त्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे राकेश शर्मा कोणत्या यानातून गेलेले होते? तर सोयूज. जर प्रश्न आला तर हा सुद्धा महत्त्वाचा असेल आपल्याला. लक्षात घ्या, सोयूज T11 या नावानं आपण त्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सोयूज T11 या नावानं ते यान ओळखलं जात होतं. तर पुढचा पॉईंट आहे की भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते? तर आर्यभट्ट. आता आर्यभट्ट कोण होते हे तर माहिती आहे आपल्याला. एक प्रसिद्ध गणितज्ञ होते आपल्या भारताचे. त्याचबरोबर एक प्रसिद्ध खगोल तज्ज्ञसुद्धा होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आर्यभट्ट बघा, पाटलीपुत्र म्हणजे जे की आजचं पटना आहे बिहार या राज्यातलं, तर त्या ठिकाणचं त्यांचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे की भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी अवकाशात सोडला? 1975. प्रश्न या संदर्भात येतो परीक्षेमध्ये.
1975 हे एक महत्त्वाचं वर्ष आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बघा महिला वर्ष, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975 संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलेलं हे वर्ष होतं. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया. प्रश्न सोपा असणार आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण, जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. आपण मित्रांनो पाठ्यपुस्तकातील जे काही बघा त्या बाबतीत जे काही कंटेंट आहे त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरं या स्वरूपामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला डायरेक्ट पाठ्यपुस्तकातून TET परीक्षेसाठी प्रश्न असतात, तर त्या अनुषंगाने आपण पाहत आहोत. कोणत्या ग्रहाला जलग्रह म्हणतात? पृथ्वी. सोपा प्रश्न. पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. प्रश्न IMP असणार आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट आहे की पृथ्वीचे स्थान कोणत्या 2 ग्रहामध्ये आहे? तर शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहामध्ये पृथ्वीचं स्थान पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की पृथ्वीचा आकार कोणत्या प्रकारचा आहे? तर ज्युऑइड. म्हणजे लक्षात घ्या, त्या ठिकाणी हा ज्युऑइड आकार म्हणजे नेमका कसा? तर विषुववृत्ताजवळ पृथ्वी कशी आहे? तर फुगीर आहे. आणि दोन्ही ध्रुवाजवळ पृथ्वी कशी असणार आहे? तर चपट्या स्वरूपाची असणार आहे, चपटी असणार आहे. तर या आकाराला आपण काय म्हणायचं? तर ज्युऑइड या नावानं आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध. लक्षात घ्या, सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्याच्या बुध. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न सध्या ग्रहमालेत किती ग्रह आहेत? तर 7 ग्रह आहेत. 8 ग्रह होते, परंतु आपण बघितलं प्लुटोचं ग्रहपद रद्द झालेलं आहे 2006 मध्ये. तर लक्षात असू द्या, सध्या ग्रहमालेमध्ये किती ग्रह आहेत? तर 7 ग्रह आहेत. तर मित्रांनो हे होते काय महत्त्वाचे आपले जे की बघा इयत्ता 5वी पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे प्रश्नोत्तर. तर असेच महत्त्वाचे प्रश्नोत्तर पाहण्यासाठी आणि आपल्याला TETमध्ये चांगले मार्क्स आणण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.